दरम्यान अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी नेमकं काय घडतंय ते पाहूया। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये युती फिसकटल्याची चर्चा सध्या सुरू आहे। महायुती फिसकटलेली आहे। शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असं दिसतंय। अहिल्यानगरमध्ये 50 ठिकाणी शिवसेना लढणार आहे। विद्यमान जागाही भाजप देत नसल्याचा आरोप होतो आहे आणि त्यामुळेच इथं महायुती फिसकटलेली आहे। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती मुंबईतून। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या धाकट्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर या बाहेर पडलेल्या आहेत ठाकरे गटातून। मात्र आता घोसाळकरांचे पुत्र सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलाला म्हणजे सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई पूजा घोसाळकर यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती। मात्र सौरभ घोसाळकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे।